आता आपण बोलूया रेणुका मॅडम कडे. रेणुका मॅडम प्लीज. असं हा ठीक आहे. खूप खूप अभिनंदन विजय जाटल. थँक्यू धन्यवाद मॅडम. वेळेच्या अभावी जरा दोन शब्द कमी घेतो. प्रथमतः इथं आलेल्या सर्व मान्यवरांचे वेळात वेळ काढून इथं आलेले सर्व मान्यवरांचे हार्दिक अभिनंदन करतो. माजी नगरसेवक मान्य श्री चंद्रकांत गोरुले सर, तसेच बहुजन विकास आघाडीचे उपसचिव मान्य नितीन गोपाळे सर, तसेच संघ मालक देखील म्हणता येईल आणि त्यांनी खूप सहकार्य केलं असं रेणुका मॅडम दिवसभर इथे राहून संघ बघणं आणि मॅच बघणं त्याच्याने वेळ काढून येणारे मॅडम यांचं देखील अभिनंदन. त्याचे सहकार्य असणारे त्यांचं देखील अभिनंदन करतो. थोड्याच वेळासाठी वेळामध्ये आपलं इथे बक्षीस वितरणाचा कार्यक्रम चालू होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. चला तोपर्यंत आपण कॅप्टन होता, तुम्हाला कशी वाटली ही? थँक्यू. ठीक आहे. या दिवसभरामध्ये आलेल्या सर्व संघांना तसेच संघ मालक कर्णधार या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो की तुम्ही सहकार्य केलात. जे संघ मराठा ब्लास्टर, महाराष्ट्र पॅथर, छत्रपती सेना, मराठा सिल्लेदार, मराठा टायगर, सह्याद्रीचे मावळे, वीर मराठा आणि मराठा योद्धा हे जे संघ होते, या संघाने दिवसभरामध्ये जे काही कामगिरी केली त्या कामगिरीचं फळ हे तुम्हाला आता नक्कीच निश्चितच मिळणार आहे. यानंतर काल जे झाले कबड्डी सामने याच्यामध्ये देखील काही संघ आले होते, त्या संघांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो. कारण असं सहकार्य सगळीकडे मिळत नसतं, पण आपल्याकडून जे मिळालं त्या सहकार्याबद्दल, तसेच अशा साई एंटरप्राइजेस, आई चंडिका, युवा बॉईज प्रतिष्ठान, विराज 11, तथास्तु ग्रुप हे जे कबड्डीचे संघ होते या संघांचं देखील मनपूर्वक अभिनंदन. सर्वांनी या सर्व संघांचं टाळ्यांच्या गजरात पुन्हा एकदा स्वागत करायचं आहे सर्व संघ. कारण संघ जसे असतील या संघामधूनच आपल्याला वरचढ चढाई करता येते. कसं राम आणि रावण यांच्यामध्ये देखील युद्ध झालं होतं, पण जर राम आणि रावण जर नसता तर राम हे उच्च पदावरती आपल्याला दिसण्यात आलं नसतं. म्हणून सर्वश्रेष्ठ मानावं माझ्या मते, सर्वांच्या मते तर रावण, कारण रावण असेल तर राम श्रेष्ठ ठरला आहे. त्यामुळे जे हारले संघ तेही देखील श्रेष्ठच आहेत आणि जे विजयी झाले तेही देखील श्रेष्ठच आहेत. त्यामुळे या सर्व संघांचं मनपूर्वक अभिनंदन. सर्वांनी टाळा करायचं, टाळ्यांच्या घरात स्वागत करायचं. जोरदार टाळ्या मित्रांनो. शेवटचा क्षण आहे, जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत आपण इथे खेळतो. टाळ्या फुकट आहेत याचा करू नका विसर, आणि वाजवायला देखील करू नका तुम्ही काटकसर काटकसर काटकसर. धन्यवाद. मला असं वाटतं सकाळपासून ते रात्रीपर्यंत जे छायाचित्र टिप्पणी घेत आहेत त्यांच्याबद्दल आपण त्यांना अनुमोदन करूया की ही टुर्नामेंट आम्ही कशी ठेवली आहे. दोन शब्द बोलावे प्लीज. पण तुला कसं वाटतं? नॉर्मल आपण टुर्नामेंट भरवता, तुम्ही खेळता, तुम्ही छायाचित्र बघता, फक्त दोन शब्द तुला बोलायचे. ठीक आहे ठीक आहे. स्टेज पुढं पाहुण्यांच्या वेळेअभावी आपल्याला घ्यायचं आहे. मराठा ब्लास्टरचे संघ मालक आणि कर्णधार, संघ मालक मान्य श्री चंद्रकांत गोरुले सर आणि कर्णधार गणेश भुतेडिया. गणेश भुतेडिया, गणेश भुतेडिया यायचं आहे, मंचावरती यायचं आहे. संघ मालक मॅच विकली कसं वाटतंय? मॅच विकली. योगेश माने सर, योगेश माने सर मंचावर यायचं आहे आणि नितीन गुरुले मंचावर यायचं आहे. लवकर लवकर. संघ मालक जी छाती फुगून येते ही तो क्षण. चला कर्णधार
सकाळपासून आहे ना. आवाज थोडा कमी करा, आवाज डीजे ऑपरेट, आवाज कमी. धन्यवाद संघ मालक यांचं आणि कर्णधारांचं. पुढे संघ आहे महाराष्ट्र प्रथम संघ मालक मान्य श्री नितीन गोपाळे सर आणि कर्णधार अक्षय महाडे. संघ मालक मान्य श्री नितीन गोपाळे सर आणि अक्षय महाडे मंचावर यायचे. अक्षय महाडे आहेत का? अक्षय महाडे, नितीन गोपाळे सर. 2 चमचे. आवाज कमी. पुढे संघ आहे छत्रपती सेना. छत्रपती सेना संघ मालक मान्य श्री वैभव पाटील सर आणि कर्णधार अंकित खैरे. कर्णधार अंकित खैरे. संघ मालक वैभव पाटील सर आणि अंकित खैरे. अंकित खैरे मला असं वाटतंय नवीनच खेळाडू आहे. अभिमानास्पद असेल, वाटलं असेल की आलो खेळलो. चला पुढे बंडू शशांक पुढे. मराठा सिल्लेदार संघ मालक सौ रेणुका जाधवताई आणि कर्णधार हर्षद आंग्रे. हर्षद आंग्रे. ठीक आहे, हर्षद आगरे. चला संघ मालक मराठा सिल्लेदार संघ मालक सौ रेणुकाताई जाधव आणि कर्णधार हर्षद आगरे. मराठा टायगर. पुढील संघ आहे मराठा टायगर. संघ मालक मान्य श्री सुभाष ढापळे सर आणि कर्णधार आहेत भूषण मयेकर. भूषण मयेकर. चला मंचावर यायचं आहे. संघ मालक भूषण मयेकर. चला संघ मालक पुढे वीर मराठा. वीर मराठाचे संघ मालक भावेश वाक्कर कर्णधार यांनी यायचं इकडे. भावेश वाक्कर.
व्योम वाकर, या व्योम वाकर पुढच्या वर्षी 2026ला प्रथम पारितोषिक घेऊनच जाणार आहे, कारण त्याची दिशा ही कोणीही बदलू शकत नाही. पुढे चला, दिवसभराच्या या कार्यक्रमामध्ये ज्याने उन्हात उभं राहून कामं केलं, कारण डिसिजन देणं या सर्व संघांसाठी खूप. मुकेश खारवा आणि वेदांत माडे यांनी मंचावर यायचंय. वेदांत माडे आणि मुकेश खारवा यांनी मंचावरती यायचंय. योगेश माने सर यांना मी विनंती करतो की यांनी यांचं पारितोषिक देऊन यांना सन्मान चिन्ह देऊन यांचा गौरव करायचा आहे. तसेच सचिन जाधव सर यांना मी विनंती करतो की वेदन माडिक यांना सन्मान चिन्ह देऊन गौरव करत आहे. पुढे ज्या वेळेची आपण आतुरतेने वाट बघत आहात असे मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर मराठा योद्धाचे खेळाडू कृष्णा मराठे, मॅन ऑफ द सिरीज कृष्णा मराठे. सर्वांनी टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं या खेळाडूचं. कृष्णा मराठे. चंद्रकांत गोळुले सर यांच्या हस्ते मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर कृष्णा मराठे. खूप परिश्रमाच्या नंतर यांना हे मिळालेलं आहे. मान्य श्री नगरसेवक चंद्रकांत गोळुले सर यांना मी विनंती करतो की यांना सन्मान चिन्ह देऊन यांचा गौरव करायचा आहे. मॅन ऑफ द सिरीज म्हणून बॅट ज्यांनी दिले. त्यानंतरला बेस्ट बॉलर म्हणून खेळाडू आहे रामा सरवणकर. मराठा योद्धा रामा सरवणकर. चला लवकर मंचावर यायचं आहे. रामा सरवणकर. आणि या रामा सरवणकर खरंच आहे का, याचा वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो युवा बॉयज प्रतिनिधीच्या वतीने. मान्य श्री नितीन गोपाळे सर यांना मी विनंती करतो की यांनी याचं बेस्ट बॉलर म्हणून गौरवण्यात. उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन प्रतीक पाताडे. उत्कृष्ट फलंदाज. जे कोणी आजूबाजूला फिरकत असेल खेळाडू, कोणीही तिकडे अंधारामध्ये उभं राहायचं नाहीये. सर्वांनी इथं मैदानामध्ये यायचं आहे. बाहेर कोणी जायचं नाही. कृपया करून विनंती आपणास. बेस्ट क्षेत्ररक्षण ज्यांनी एसटी रक्षण केलेलं आहे.
उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आहे प्रतीक पातडे याने आणि उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण केलेलं योग वाक्कर मूर्ती लहान पण कीर्ती महान असे योग वाक्कर पुढच्या वर्षीचे सामनावीर आहेत हे लक्षात ठेवा. असू द्या या खेळाडूचा चेहरा लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी तुम्हाला हा चेहरा एक वेगळ्या स्वरूपात आणि वेगळ्या रूपामध्ये दिसेल. यानंतरला महाराष्ट्र प्राथर्स तृतीय पारितोषिक महाराष्ट्र प्राथर्स तृतीय पारितोषिक थर्ड रँक महाराष्ट्र प्राथर्स फक्त कर्णधार यांनी यायचं आहे. धन्यवाद सर, धन्यवाद महाराष्ट्र प्राथर्स. ठीक आहे. द्वितीय क्रमांक पटकावला आहे सह्याद्रीचे मावळे कर्णधार. सह्याद्रीचे मावळे कर्णधार चला या लवकर. सह्याद्रीचे मावळे सर्व टीम चला पूर्ण संघ यायचा आहे. सह्याद्रीचे मावळे संघ मालक संघातलाच संघ मालक आणि संघातलाच कर्णधार हे जे पद घेण्यासाठी धाडस जे लागते ना ते या सह्याद्रीचे मावळे या संघाकडून आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व टीमने लवकर यायचं आहे. चला या पटकन सर्वांनी फोटो काढायचे आहेत. कृपया जे बाजूला बसलेले जे खेळाडू आहेत त्यांना विनंती आहे की कुणी तिकडे आजूबाजूला फिरकायचं नाहीये. झाडांची पानं तोडायची नाहीये. त्या मैदानामध्ये या जरा फक्त 10 मिनिटाचा कार्यक्रम आहे. दिवसभर जर 24 तास जर तुम्ही इथं मेहनत केलात तर 10 मिनिटं थांबायला काही हरकत नाहीये. कृपया विनंती आहे आपणास. तुमच्या मेहनतीचं फळ इथे मिळत आहे. चला पुढील संघ लवकर यायचा आहे. प्रथम पारितोषिक सर्वांनाही माहिती आहे पण जाहीर करणं गरजेचं आहे. त्यामुळे मराठा योद्धा सर्व संघ मालक कर्णधार आणि संघातील खेळाडू सर्वांनी स्टेजवर यायचं आहे. आणि विनंती करतो की इथं आलेले प्रमुख पाहुणे म्हणून आपण उपस्थित लाभले असे चंद्रधारके सर्व कमिटी मेंबर यांना देखील विनंती आहे की त्यांनी मंचावर यायचं आहे.
शेवटचा फोटो आहे. चला कमिटी मेंबर इथं असणारे मान्यवर ज्यांनी आपल्याला उपस्थिती दाखवले असे चंद्रासारखे तळपणारे आणि चांदण्यासारखे लुकलुकणारे असे मान्य श्री उपसचिव बहुजन विकास आघाडी नितीन गोपाळे सर, नंतर दिवसभर काम करत असणारे आणि संघमालक रेणुकाताई जाधव, सचिन जाधव सर, कमिटी मेंबर चला वर या, योगेश माने सर आणि माजी नगरसेवक चंद्रकांत गोरुले सर यांचं देखील अभिनंदन. प्रथम पारितोषिक सर्वांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सर्वांनी रोहित शिंदे